आजच्या वृत्तपत्रांच्या कार्यक्रमात स्वागत करते. आपण आज जो कार्यक्रम ऐकायला इथे उपस्थित राहिलो आहोत, ते संजय दापके सरांची ओळख आपले प्रशांत कुलकर्णी करून देतील आणि त्यानंतर संजय सरांकडनं आपण या सगळ्या थीम पार्कबद्दल जाणून घेऊयात. प्रशांत सर, प्लीज तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर पाहुणे संजय दापके म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. माध्यम क्षेत्रातले दिग्गज आहेत आणि सर्जनशीलतेचा अनोखा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व आहे. संजयजी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असे 2 प्रतिष्ठित फेलोशिपचे मानकरी आहेत. एक म्हणजे ब्रिटिश काउन्सिलची फेलोशिप घेतली आहे त्यांनी, मिळाली आहे त्यांना, आणि फुल ब्राईट प्रोग्राम फेलोशिप 92 आणि 94 साली या दोन्ही फेलोशिप त्यांना मिळाले. संजयजींचा शैक्षणिक प्रवास देखील तितकाच भक्कम आणि थक्क करणार आहे. पुण्यातून BSc अप्लाइड आणि BSc फिजिक्स ही पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील सिरॅक्यूज युनिव्हर्सिटी येथून MS आणि नंतर BBC लंडन येथे त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आता एवढं अफाट त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर भारतामध्ये माध्यम क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अफाट कार्य केलेलं आहे. शेकडो TV मालिका, हजारो डॉक्युमेंटरीज आणि 30 चित्रपटाच्या संकलनातून एडिटिंग यामध्ये त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवलेला आहे. अनेक लोकप्रिय मालिकांचे ते निर्माते दिग्दर्शक म्हणून राहिलेले आहेत. 2004 साली ETV मराठी चॅनेल प्रमुख आणि 2007 आणि 8 साली साम TV चे ते संस्थापक आणि प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या म्हणजे माध्यम क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाची ही या चॅनेलद्वारे महत्वाची भूमिका राहिलेली आहे. पण सर्वात आणखीन या देखील महत्वाचं म्हणजे थीम पार्क्स आणि म्युझियम डिझाईन या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरीव योगदान दिलेलं. खरं तर अशा ठिकाणी मराठी माणसाचं नाव असणं ही देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रामोजी फिल्म सिटी, साईतीर्थ शिर्डीचं जे आहे ते, आंबेगाव पुण्याला जवळ जी शिवसृष्टी निर्माण झालेली आहे तिथे, नंतर मॅजिक खोपोलीला, तसेच ग्रेव्हिंग म्युझियम प्राग येथे आणि न्यूटनबर्ग सफारी पार्क यासारख्या भारतात आणि परदेशातल्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. तसं बघायला गेलं तर लेखन क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपली एक ओळख, वेगळी ओळख अशी निर्माण केलेली आहे. शिंडलर्स लिस्ट नावाचा एक जागतिक कीर्तीचा एक इंग्लिश चित्रपट होऊन गेला. त्या चित्रपटाचं मराठी भाषांतर त्यांनी केलेलं आहे. संग्रहालयावर आधारित पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तसंच लोकप्रभा, सकाळ आणि इतर नियतकालिकांमध्ये प्रवास विषयक विपुल लिखाण त्यांनी केलेलं आहे. अशा या बहुआयामी, सर्जनशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. माझं प्रास्ताविक मी इथे थांबवतो, कारण यापुढे जे काही या कार्यक्रमात असेल ते फक्त संजय वाच. नमस्कार. आणि तृप्ती, तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं आज, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कारण काय की थीम पार्क हा जो विषय, म्युझियमचा विषय हा तसा अनवट विषय आहे. म्हणजे मला नेहमी शंका असते की तुम्ही म्युझियम किंवा थीम पार्क बघायला तुम्हाला आवडेल, पण त्याच्या मागे करणाऱ्या माणसं त्याच्यात कोणाला इंटरेस्ट असणार आहे, त्याच्यात ते कोणाला ऐकायला त्याच्यात, म्हणून मी थोडंसं त्याच्याबद्दल आशंका असतो आणि मी कमी बोलायचा प्रयत्न करतो, कमी सांगायचा प्रयत्न करतो. आपला जो फॉर्मॅट आहे की मी बोलत राहायचं आणि नंतर जर कोणाला प्रश्न असले तर नंतर ते विचारतील, असं न करता मी असं सुचवीन की तुम्हाला केव्हाही मला जर थांबवावं असं वाटलं आणि तुम्हाला मला काही म्हणजे विचारावं असं वाटलं त्या पार्क विषयी, त्या म्युझियमच्या विषयी, तर मला तुम्ही जरूर जागीच मला तुम्ही थांबवा आणि मला तुम्ही प्रश्न विचारा. आय मी म्हणजे मोर दॅन हॅपी तसं केलं तर. कारण माझं आता तुम्हाला म्हणजे विस्तृत ओळख आता करून दिली आता त्यांनी, तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला नक्की कळलं असेल की हा
पडद्याच्या मागे राहणारा माणूस आहे. त्याला पडद्यावर त्याची यायची फारशी सवय नाही आणि त्याच्यामुळे बोलणं माझं जे आहे ना ते इतकं चांगलं नाही म्हणजे इतकं मला असं बोलायची सवय नाही आहे. त्याच्यामुळे चर्चा करत थोडेसे प्रश्नोत्तर करत जर तुम्ही मला सांभाळून नेलत या कार्यक्रमात तर मला जास्त त्यातनं आनंद होतो. मी प्रयत्न करतो माझ्या बाजूने मी काय काय सांगायचं ते. आता ते म्हणजे मीडियाचा जो बाकीचा भाग आहे त्याच्याबद्दल मी बोलत नाही कारण आपल्याला वेळ पुरणार नाही. मी एक थिंक आणि म्युझियम्स जो माझं काम आहे त्याच्याकडे मी येतो आणि त्याच्या आधी मग ते एडिटिंग आणि टेलिव्हिजन चॅनल्स आणि हा जो सगळा काही होता माझा प्रवास तो त्याच्या आधी होता. बरेच 40 वर्ष जवळपास मी आता मीडियामध्ये आहे. तर ती पहिली 20 वर्ष ही टेलिव्हिजन आणि फिल्म्सला वाहिलेली होती आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की मला जे आवडत होतं जे मला करायचं होतं ते मला सापडलं आणि ते या क्षेत्रात सापडलं. आणि चांगली गोष्ट काय असते की तुमचं चरितार्थाचं साधन हे जर तुम्हाला आवडणार विषय तुम्हाला त्याच्यात तुम्हाला जर तुमचं चरितार्थाचं साधन म्हणून तुम्हाला मिळाला तर तो एक आनंदाचा थोडासा युनिक म्हणजे सगळ्यांना ते भाग्य लावेल असं नाही पण मी मात्र त्याच्या बाबतीत भाग्यवान असं म्हणायला पाहिजे. आणि मी का तेही मी तुम्हाला थोड्या वेळात काही गोष्टी ज्या मी काही त्या सांगता मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. मुळामध्ये मी एक टेक्निशियन माणूस आहे. म्हणजे मला तुम्ही जर विचाराल तर मला लहानपणापासून इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यानंतर सुतारकाम लोखंडाचं काम वेल्डिंग याचा मला विलक्षण मला सगळ्या गोष्टींचं आकर्षण म्हणजे लहानपणी मला आठवतं मी 8वीत असताना एक पिस्तूल बनवलं होतं पहिल्यांदा. तर हे असले उद्योग माझे सगळे चालायचे सगळे म्हणजे लहानपणी. तर ते कसं असतं की ही पार्क्स आणि म्हणजे तुम्ही जेव्हा आपण अशा मोठ्या जागा बघतो म्युझियम बघतो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा फार मोठा पार्ट त्याच्यामध्ये असतो. तुमच्या डोक्यात कल्पना हजार असतील परंतु त्या तुम्ही जर प्रत्यक्षात उतरवू शकला नाही तर त्या कल्पनाच राहतात फक्त. आणि त्या जर प्रत्यक्षात उतरायच्या असल्या त्या जर हजारो लोकांनी तुमच्या रोज बघायला पाहिजे असल्या तर तुम्हाला तुम्हाला तंत्रज्ञानाचं तुम्हाला ज्ञान असणं तुम्हाला गरजेचं असतं तरच तुम्ही त्या प्रत्यक्षात उतरू शकता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते एक लहानपणची जी आपली आवड असते ना तर तिचा फार मोठा उपयोग मला माझ्या या सगळ्याच मीडियाचं एक एडिटिंग असेल टीव्हीची चॅनल उभी केली मी त्यावेळेला असं केलं तर पडद्याचा साईज जो असतो तो साधारणतः 20 फूट बाय 30 फूट इथपर्यंत असतो. म्हणजे अगदी स्क्रीन नंबर 1 मध्ये जरी तुम्ही कुठे गेलात तरी स्क्रीनचा आकार हा 20 फूट बाय 30 फूट असतो. आमच्या या थिएटरमध्ये स्क्रीनचा साईज 40 फूट बाय 80 फूट आहे. म्हणजे ह्यूज जायंट जसं आयमॅक्सचं थिएटर असतं तशा स्क्रीनवर इथे साईबाबांची एक 50 मिनिटाची फिल्म दाखवली जाते त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर की ज्यांनी बाबांचे जे भक्त आहेत ना ते इथे येतात त्यांना दर्शन घेतल्याच्या नंतर ते जेव्हा या पार्कमध्ये येतात तेव्हा त्यांना शिर्डीला आल्याचं पूर्ण समाधान त्यांना इथे मिळावं अशी आमची अपेक्षा असते आणि ते त्यांना इथे येऊन त्यांना मिळतं हे निश्चितपणे रिॲक्शन मधनं आम्हाला कळतं. त्याच्यानंतर मग एक जरा काहीतरी लहान मुलांसाठी हे सगळे इफेक्ट जे आहेत हे सगळे तुम्हाला या फिल्ममध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्हाला. त्याच्यानंतर आता अगदी रिसेंटली मी तिथे शो केलाय ज्याच्यामध्ये एक ॲनिमेटेड कॅरेक्टर आहे आणि ते लोकांशी लाईव्ह संवाद साधतं. म्हणजे आता समोर मूषक महाराज म्हणून आम्ही एक हा केलाय आपले रामदास पाध्ये जे आहेत फेमस बाहुल्यांचा खेळ करणारे त्यांचा मुलगा आता खूप आता चांगलं काम करतो सत्यजित. तर सत्यजितला मी बोलवलं आणि सत्यजितच्याकडनं मी हे ॲनिमेशनचे कॅरेक्टर तयार करून घेतलं. तो म्हणला की काका आपण हे मूषक महाराज आपण करू. तर याच्यात असं होतं की खरा लाईव्ह ऍक्टर मागच्या खोलीत असतो तो एक मोशन सूट घालतो आणि तो जशी हालचाली करेल तसं हे मूषक महाराजचं हे पात्र पडद्यावर करत असतं. आणि हा लाईव्ह शो असल्या कारणानं तो मूषक महाराज जेव्हा पडद्यावर म्हणतो ना की ते मागचे पिवळा शर्ट घातलेले जरा उभे राहावर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि अतिशय असा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तो 10 मिनिटं हा लहान मुलांच्यात तर अतिशय पॉप्युलर आहे आणि त्यांना तो खूप आवडतो. तर हा एक मूषक महाराज म्हणून हा शो केला आणि गेल्याच वर्षी आम्ही एक नवीन शो तिथे ऍड केला की लंकादहन जसं रामायणाशी संदर्भ होता तसं एक मला कृष्णाबद्दलही मला फार माझे आवडते 2 जर देव म्हटले तर हनुमान आणि कृष्ण याच्याबद्दल मला अशी खूप इच्छा होती मला की या क्षेत्रात काम कर किंवा मी टीव्ही मध्ये काम करत होतो ना मला काहीतरी यांचं करा कारण हे मला त्यांचं मोह पडेल इतकं त्यांचे आयुष्य त्यांची म्हणजे त्याच्यातल्या गमती जमती आहेत त्यातल्या. तर जसं लंकादहन हा चॅप्टर हनुमानाचा फार म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट
गमतीदार तो एक प्रसंग आहे, गमतीदार नाही परंतु थ्रिलिंग प्रसंग. तसा कृष्णाच्या जीवनातला, बाळकृष्णाच्या जीवनातला कालियामर्दन हा मला भयंकर आवडणारा, गोवर्धन पर्वताचा आणि कालियामर्दन. तर इथे मला कालियामर्दन करायचा संधी मला मिळाली आणि इथे 3D मध्ये एक फिल्म आम्ही क्रिएट केली कृष्णाची आणि त्याही 3D थिएटरचा स्पेस. हॅलो, तुम्ही म्हणालात ना, आम्ही काम सुरू केलं 2014 साली आणि ते ओपन झालं 2017 साली. 3 वर्ष आम्हाला साधारणतः ते पार्क पुरं करण्याकरता लागले. त्याच्यानंतर आता मी येणारे द्वारका असेल, बद्रीनाथ केदारनाथ असेल, ही सगळी भारतातली मंदिरं तुम्हाला इथे अक्षरशः प्रत्यक्ष बघितल्यासारखी तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि म्हणजे आता आपण नेहमी म्हणतो याच्यामागे कसा विचार कसा असतो बघा, की आपण नेहमी म्हणतो डायव्हर्सिटी, भारतामध्ये विविधता खूप आहे. तर याचा या शब्दांचा वापर एवढा झालाय की त्या शब्दांनी ते गुळगुळीत झाले शब्द. डायव्हर्सिटी हा शब्द आपण जर घेतला तर आपल्याला त्याचं काही फार जाणवत नाही त्याचं. म्हणून मला एकही शब्द डायव्हर्सिटी बद्दल न बोलता भारताची डायव्हर्सिटी, भारताची विविधता कशी आहे ती मला दाखवायची संधी मला या राईडमध्ये मिळाली. तुम्ही जर बघितलं तर उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भाषा बदलते, संगीत बदलतं, आर्किटेक्चरलची मंदिरांची स्टाईल आहे ती बदलते. एवढंच काय, मंदिरांच्या देवाच्या समोर लागणाऱ्या ज्या उदबत्त्या आहेत ना, त्या उदबत्त्यांचे वास सुद्धा बदलतात, देवाला वाहिली जाणारी फुलं बदलतात, देवाचे प्रसाद बदलतात. म्हणजे ही सगळी जी डायव्हर्सिटी आहे ना, ही अशी थक्क करणारी आहे. आणि याच्याबद्दल एकही शब्द न बोलता मी हे सगळं त्या राईडमध्ये दाखवू शकतोय. आणि त्याची गंमत अशी होते की हे जेव्हा मी तुम्हाला जसं म्हटलं की मी एक्झिटला उभा राहतो तेव्हा मला लोकांचे रिॲक्शन्स मला बघायला मिळतात प्रत्यक्ष. तर ह्या राईडमध्ये कथा आहे का, कथा नाहीये. याच्यामध्ये काही असं ड्रामॅटिक काही घडतं का, काही नाही. तुम्ही 10 मिनिटात 10 सुंदर मंदिरांची सफर करून येतात. पण गाडीतनं जेव्हा लोक उतरत असतात तेव्हा ती अक्षरशः भावनाविवश झालेली असतात. त्यातले काही लोक त्यातली डोळ्यात त्यांच्या पाणी आपल्याला काय त्याच्यामध्ये इतकं आवडलं किंवा काय आपल्याला कशामुळे आपल्याला हे डोळ्यात आपल्या आनंदाचे अश्रू येतात हे त्यांना कळत नसतं. परंतु ती भावना जागृत करणारी अशी ही राईड आहे. आणि ही आता भारतातली सगळ्यात मोठी डार्क राईड आहे. म्हणजे हे एक रेकॉर्ड मला नेहमी असं वाटतं की आमची रेकॉर्ड कोण बघायला जाते किंवा त्याच्यावर कोणाला फारसं महत्व आहे. परंतु आपल्याकरता स्वतःकरता समाधान की भारतातली पहिली राईड रामोजी फिल्म सिटी जी केली ती 26,000 स्क्वेअर फुटाची होती आणि ही 40,000 स्क्वेअर गडकरींनी उद्घाटन केलं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक इमर्सिव्ह म्युझियम आम्ही गेल्या 2 वर्षात तयार केलं. आणि याचं महत्व असं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. महाराजांचं सगळंच माहिती आपल्याला, काही नाही माहिती असं नाही. म्हणजे लहान मुलांच्यापासून महाराजांचा इतिहास माहीत असतो. परंतु जेव्हा परप्रांतीय आणि परदेशी लोक हा इतिहास बघतील तेव्हा ते कुठल्या नजरेने बघतील, तर त्यांना आपल्याला एका विशिष्ट पद्धतीनं हा इतिहास सांगता आला पाहिजे. आणि तो इतिहास सांगायची पद्धत म्हणजे मला तरी असं वाटलं की जगभरातले जे उत्कृष्ट सेनानी समजले जातात, जे खूप शूरवीर योद्धे समजले जातात, त्यांच्याशीच आपण शिवाजी महाराजांची तुलना केली. याच्यामध्ये फ्रेडरिक द ग्रेट आहे, बिस्मार्क आहे, नेपोलियन आहे, अलेक्झांडर आहे, अलेक्झांडर नेव्स्की आहे, अगदी हिटलर पर्यंत की जो विलन आहे परंतु त्यांनी जग एक काळ असा होता की हिटलरने जग जिंकलं होतं. तर ह्या कोणाशीही तुलना केली म्हणजे याच्याकरता मला खरोखर अभ्यासच करायला लागला की प्रत्येक ह्या ज्या लीडरचं, प्रत्येक या नेत्याचं त्यांचे वैशिष्ट्य मी जर समजायचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्य समजायचा प्रयत्न केला तर तुम्हाला खरोखर सांगतो आता इथे वेळ नाही आणि आपण भेटलो समजा तर त्याच्याबद्दल जास्त मी तुम्हाला सांगू शकेन. दुसऱ्या त्याच्या फेजमध्ये की जे गेल्या वर्षी आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्याचं उद्घाटन केलं तर तो चित्र टाकायला माझ्याकडनं विसरलंय. परंतु तिथे मी असं थिएटर तयार केलंय की जिथे 110 लोकांचं सगळं थिएटर 360 डिग्रीने फिरतो. म्हणजे इतर वेळेला आपण म्हणतो फिरता रंगमंच, तर हा रंगमंच फिरता नाहीये, हे थिएटर फिरतं सगळं. तर हे जर बघायचं असेल तर तुम्हाला मी कितीही लॅपटॉपवरनं किती माझ्या कम्प्युटरवरनं फोटो दाखवले तरी तुम्हाला ते कळणारही नाही. ते जर बघायचं असेल त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला प्रत्यक्ष शिवसृष्टीत जायला पाहिजे. आणि मगाशी जर तृप्ती म्हणली की तुम्ही चला, मला आनंदच आहे, काही प्रश्न नाही, की तुम्ही सांगा मला, मेच्या शेवटच्या आठवड्यात आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुम्ही हे बघून तुमच्या रिॲक्शन्स जशा मी एक्झिटला उभं राहील आणि मी तुमचे सगळ्यांचे चेहरे न्याहाळीन, तुम्हाला काय वाटते त्याच्यावर मला निश्चितपणे कळेल काय आहे. आणि आजच्या आपल्या सिरीज मधलं शेवटचं भागच्या आयुष्यामध्ये जर एखादी चुकीची गोष्ट मला सापडली तर मी ती निश्चितपणे लोकांना सांगेन.
परंतु गेले 80 वर्ष अभ्यास करून अशी एकही गोष्ट महाराजांच्यातला दोष मला सापडत नाही. इतिहासाच्या कुठल्याही पुराव्यामध्ये महाराजांचा दोष सापडत नाही. ही जी एक अतिशय युनिक क्वालिटी ज्याला आपण म्हणू, ही या सगळ्या नेत्यांची तुलना केल्याच्या नंतर फक्त शिवाजी महाराजांचंच सापडते. म्हणून मला चॅलेंज असं होतं की दिल्लीचं संग्रहालय निर्माण करताना प्रत्येक वेळेला माझी इच्छा अशी होती की या लोकांची त्याची तुलना व्हावी आणि मग आपले महाराज कसे श्रेष्ठ होते हे परप्रांतीय आणि परदेशी लोकांनाही कळावं असा त्याच्यामध्ये उद्देश होता. आता त्याच्यात किती सफल झालोय मी ते आता मला आता कळेल, कारण म्युझियमचं नुकतंच आता उद्घाटन झालंय गेल्या आठवड्यात आणि आता ते लोकांच्या करता खुलं झालंय. तुम्ही जर कधी दिल्लीला गेलात तर निश्चितपणे तुम्ही या म्युझियमला भेट द्या. कुतुब मिनारच्या आणि IITच्या अगदी जवळ आहे, म्हणजे सेंट्रल दिल्लीमध्ये आहे, लांब नाहीये आणि साधारणतः 30,000 स्क्वेअर. त्याच्यानंतर एक गमतीचा प्रसंग घडला. मी त्या काळची चित्र शोधत होतो सगळीकडे. तर 2 मोठे अल्बम आहेत. एक विट्सन अल्बम आहे जो हॉलंडचा आहे आणि मनुचीनी केलेला जो अल्बम आहे तो फ्रेंच अल्बम आहे आणि याच्यामध्ये तत्कालीन अनेक सरदारांची चित्र त्याच्यामध्ये त्यावेळी काढलेली आहेत, नंतर काढलेली, त्यात ते जिवंत असताना काढलेली. तर हे 2 अल्बम बघत असताना मला असं सापडलं की अरे, आपण महाराजांच्या आयुष्यात आलेले त्यांचे जेवढे शत्रू आपल्याला त्यांची नावं कळतात ना, दिलेर खान आहे, बहलोल खान आहे, मिर्झा राजा जयसिंग आहे, अली आदिल शाह आहे, मुघलांची तर सगळीच त्यांची फौज त्यांची त्याच्यामध्ये सामील आहे, कुतुबशाहची काही लोक आहेत, ही सगळी पेंटिंग मला तिथे बघायला मिळाली. अफजल खानाचं पेंटिंग आहे. म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली की महाराजांच्या शत्रूंचीच एक गॅलरी करावी की किती माणसांशी हा एकटा माणूस लढत होता एकाच वेळेला, हे लोकांना तिथनं होईल. म्हणून तिथे महाराजांच्या मला ज्या शत्रूंची पोर्ट्रेट्स मला त्याच्यामध्ये सापडली, अशी जवळपास 42 शत्रूंची पोर्ट्रेट्स आपण या गॅलरीमध्ये आपण ठेवली आणि त्याचं नावच त्या गॅलरीचं असं ठेवलं, एनिमीज ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे शत्रू, त्यांची गॅलरी आहे. तर अशा पद्धतीची म्हणजे दिल्लीत सादर करताना मी काय केलंय, मराठी शस्त्र कशी वेगळी होती इतर शस्त्रांच्या पेक्षा याचा जास्त करून तिथे अनुभव लोकांना द्यायचा प्रयत्न केलाय. पुण्याच्या शिवसृष्टीमध्ये रायगडचं आम्ही मॉडेल नाही दाखवलं, रायगडची हवाई सफर घडवली आहे. इथे मी काय केलंय की रायगडचं स्केल मॉडेल केलं की शिवाजी महाराजांचं त्यांची राजधानी होती कशी हे सगळ्या पर्यटकांना कळावं म्हणून त्याच्यावरचे सगळे प्रमुख भाग, राजवाडा, बालेकिल्ला असेल, बाजारपेठ असेल, जगदीश्वर मंदिर असेल, राण्यांचे वाडे असतील, हे सगळं यथातथ्य या मॉडेलमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने तिथे उभं केलंय. आणि मग रायगडची 4 मिनिटाची एक छोटी ध्वनिफीत आणि त्याच्याबरोबर सिंक्रोनाइज करून रायगडवर प्रकाश झोतानी आपण या सगळ्या भागांमध्ये आपण हिंडून येतो, अशी रायगडची सफर आहे. त्याच्यानंतर उत्तरेमध्ये महाराजांच्या म्हणजे तो दुष्प्रचार असा असतो की मराठी लुटेरे होते आणि त्यांनी लुटलं. परंतु इथे मी सुरतेचा प्रसंग मल्टीमीडिया पद्धतीने, आता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जळणाऱ्या सुरतेमधून तुम्ही जाताय, तर हा मी तिथे सादर केलाय. आणि त्याच्या आधी त्याचं कारण सांगितलंय की महाराज काही लुटेरे नव्हते. महाराजांना असं काही नव्हतं की मी शत्रूच्या परिषदेत जाऊन प्रत्येक महाराजांचं एक वैशिष्ट्य असं सापडेल की त्यांनी म्हणजे सोडलं नाही कोणाला. म्हणजे शाहिस्ता खान हा सुरतेच्या आधी 2 वर्ष महाराष्ट्रात तिथे वेढा टाकून बसला होता आणि या 2 वर्षाच्या काळात त्यांनी महाराष्ट्राचं एवढं अतोनात नुकसान, त्याची फौज खूप मोठी होती, लाखभराची त्याची फौज होती, त्याला महाराज तोंड देऊ शकत नव्हते. आणि म्हणून एक दिवशी रात्री महाराजांनी जो हल्ला केला, म्हणजे आता आपण असं म्हणतो की सर्जिकल स्ट्राईक केला, तर ते भारताच्या सैन्याने केला. तर मला तर असं वाटतं की पहिला सर्जिकल स्ट्राईक जर आपण बघितलं तर तो शाहिस्ते खानावर केलेला हल्ला आहे महाराजांनी. सर्जिकल त्याला हाकलून तिसऱ्या दिवशी शाहिस्ते खान पुण्यातनं पळून गेला होता. आणि शाहिस्ते खानांनी जे महाराष्ट्राचं नुकसान केलं, या मराठी प्रदेशाचं नुकसान केलं, ते भरून काढण्याकरता सुरतेवर महाराजांनी हल्ला केला. त्याच्यामुळे ती नुसती जाऊन सुरतेची लूट होती असं नव्हतं, तर ह्यांच्या डोक्यात होतं. ते स्वप्न पुरे होत नव्हतं. पुढे मग जेव्हा मनोहर जोशींचं सरकार आलं तेव्हा त्यांना आंबेगावला जागा दिली, परंतु फंड्स नव्हते. मग जाणता राजाचे जे काही फंड्स येत होते त्याच्यातनं काही गोष्टी त्यांनी उभ्या केल्या. व्याख्यानाचे पैसे ते ट्रस्टलाच द्यायचे. त्याच्यानंतर पुस्तकाची सगळी रॉयल्टी यायची, त्याचा एकही रुपया तर न घेता संपूर्ण सगळे त्यांची रॉयल्टी ट्रस्टकडे जायची. आणि त्या पैशातनं काही गोष्टी सुरुवातीला उभ्या राहिल्या आणि चालू होतं की ते कसं करायचं, परंतु त्याच्या खर्चाचा अंदाज आणि ते काही जुळत नव्हतं. पण दुर्दैव असं झालं की बाबासाहेब आपल्यातनं गेले
4 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर जे उरलेले जे ट्रस्टी होते त्याच्यात सुद्धा मला नाव नक्की घ्यायला आवडेल मला, की जगदीश कदम आता मुख्य ट्रस्टी आहेत आणि खूप चांगलं काम करतात. त्यांनी हे ठरवलं की संजय आपल्याला उशीर तर झालाय, बाबासाहेब आता नाहीये, परंतु आता वेळ घालवायचा नाही, काहीतरी छोट्या स्वरूपात आपण हे शिवसृष्टीचं आपण काय स्वप्न होतं ते आपण साकारूयात. तर म्हटलं मी प्रयत्न करतो निश्चितपणे. त्याच्यामध्ये ही गुरुदक्षिणाच म्हणजे गुरुदक्षिणाही खरं त्याला म्हणू शकत नाही, परंतु आपण काय करायचं गुरु करता तर तेवढं तरी आपण करूया. तर म्हणून आम्ही ते केलं आणि पहिलं दुर्गवैभव, त्याच्यानंतर श्रीमंत योगी, आग्र्याहून सुटका, अशा ज्या ज्या प्रमुख घटना महाराजांच्या जीवनातल्या आहेत त्या तिथे सांगायचा प्रयत्न केला. आता बाबासाहेब आता जी शिवसृष्टी आहे तर तिचं बाबासाहेब पुरंदरे हे माझ्या गुरुस्थानी आहेत. म्हणजे ते गुरुच आहेत माझे, अनेक बाबतीत गुरु आहेत. म्हणजे मी काही इतिहासाच्या बाबतीत त्यांना गुरु नाही मानत, कारण मी इतिहास संशोधक नाही आणि मी इतिहास अभ्यासक पण नाहीये. पण त्यांचं सगळ्यात मला त्यांचं भावलेलं किंवा त्यांचं मला त्याच्यात जे श्रेष्ठ मला ते नेहमी वाटत आले ते म्हणजे एखादी गोष्ट मांडावी कशी, त्याच्यातले ते अक्षरशः तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यांच्या इतका तो सेन्स असलेला माणूस मी भारतात एखादाच असेल, इतके ते श्रेष्ठ होते त्याच्या बाबतीत. आणि याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की त्यांनी जेव्हा शिवचरित्र पुस्तकातून मांडलं, ते राजा शिवछत्रपती पुस्तक हे आत्ता मराठीतलं सर्वोच्च खपाचं पुस्तक आहे. पण मराठी घर म्हटलं की तिथे राजा शिवछत्रपती पाहिजेच कुठल्याही परिस्थितीत. बाबासाहेबांनी जी जी व्याख्यानं दिली ते तसे पहिले व्याख्याते की ज्यांनी शिवाजी महाराजांची 7-7 दिवसांची मालिका त्यांनी सुरू केली आणि ती इतकी गाजवली की 15,000च्या वर व्याख्यानं त्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या काळात दिली. इतकी लोकप्रियता त्या व्याख्यानांची होती. ते म्हणजे कित्येक लोकांनी रिलेटेडच म्हणजे जगभरातल्या ज्या फिल्मी दुनिया आहेत की इंग्लंडची फिल्म इंडस्ट्री आहे, हॉलिवूड आहे, चायनाची फिल्म इंडस्ट्री आहे, या प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीची सफर तुम्ही एका स्वयंचलित गाडीत बसून करता आणि तुम्ही 5 मिनिटात तुम्हाला ही जगाची सफर तुम्हाला घडते अशी ती कल्पना होती. आता जर बघितली मी माझ्या इतर कामाच्या मध्ये तर ही सगळ्यात अतिशय प्राथमिक दर्जाची ही राईड होती, परंतु ही लोकांना खूप आवडली. कारण हे सुद्धा आतापर्यंत लोकांनी कधीच कुठल्या पार्क मध्ये असं बघितलं नव्हतं. तो माझी ही पहिली डार्क राईड, हे पहिलं सिम्युलेशन थिएटर, हे भारतातलंही पहिलं आणि माझंही पहिलं, अशी त्याची थोडीशी गंमत आहे त्याची. तर हे काही त्याचे स्नॅप्स आहेत त्याचे की जगभरातल्या फ्रीडमचं साधारणतः कसं काय तिथे ऑपरेट होतं तिथली माहिती थोडीशी आणि त्याची दृश्य याची ही राईड होती त्याच्यात. त्याच्यानंतर तिसरा जो शो होता ही आता व्हिज्युअल्स तुम्हाला जी दिसतात आता ही आता नवीन शोची आहे, परंतु इथे मी कदाचित तुम्हाला तुमच्यापैकी कोणी जर 2019च्या आधी रामोजी फिल्म सिटीमध्ये गेला असेल तर बसंतीचा तिथे एक शो होता की प्रेक्षकांच्यातली एक कोणीतरी मुलगी किंवा स्त्री ही निवडून तिला बसंतीचा रोल तिला दिला जायचा आणि ग्रीन स्क्रीनवर शूट करून दरोडेखोरांचा जो तिचा पाठलागाचा सीन आहे तो मी रिशूट केला होता आणि तो लोकांना रिअल टाइम मध्ये एडिट करून दाखवला जायचा. अशी ती म्हणजे रामोजीरावांचं एक म्हणणं होतं की इथे येणारा प्रत्येक माणूस एक त्याला अशी आशा असते की अरे आपल्यालाही कॅमेऱ्यासमोर आलं तर किती मजा येत आलं तर त्यांना तो संधी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी हा शो मला तयार करायला सांगितला आणि खूप अडचणीतनं हा शो मी रेडी केला. बसंतीचा जो होता तो सुरुवात. आता आपण धूम नावाचा जो सिनेमा आला होता त्यातला जो पाठलागाचा सिक्वेन्स आहे म्हणजे एका बसंतीच्या ऐवजी आपल्याला 3 चोरांना आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करता येईल. म्हणून या 3 बाईक्स तुम्हाला ज्या दिसत आहेत तर त्या ग्रीन स्क्रीनवर आता प्रेक्षकांच्या 3 लोकांना बोलवलं जातं, ते त्याच्यावर स्वार होतात आणि त्याच्यानंतर धूम मधला जो जे सिक्वेन्स आहे तो मी रिक्रिएट केलाय आणि तोही असाच रिअल टाइम मध्ये आपल्याला तिथे दिसतो. सो आता हे सगळं बऱ्यापैकी म्हणजे 22 वर्षापूर्वी जे पहिल्यांदा केलं त्याच्यापेक्षा आता टेक्नॉलॉजी अतिशय तशी आता अवेलेबल झाली आपल्याला आणि त्याच्यामुळे आता सोपेपणा आलाय. असा शो मी ह्याला केलाय लोणावळ्याला जे वेट अँड जॉय नावाचं पार्क आहे त्याच्यामध्ये पण मी असाच इंटरॅक्टिव्ह शो केला आणि तिथेही तो अतिशय लोकप्रिय आहे. सो हे 3 शो मी जे रामोजी फिल्म सिटीमध्ये केले 22 वर्षापूर्वी त्यांनी माझी ऍक्च्युली या थीम पार्क्स आणि म्युझियमच्या जगामध्ये एंट्री झाली आणि माझी इनिंग तिथून सुरू झाली. आणि म्हणजे त्याच्यामध्ये समाधानाची गोष्ट अशी की हे 3 शोचे जर ऑडियन्स मी मोजला तर आज 14 ते 15 कोटी लोकांनी
माझं काम तिथे बघितलंय. माझं नाव कोणालाही माहित नाही, हे कोणी केलंय कोणालाही माहित नसतं, कारण हा कंपोजिट होऊन त्यांचं तो चेस सिक्वेन्स मध्ये त्यांना टाकलं जातं. त्याच्यानंतर लोकांच्यातलीच परत प्रेक्षकांच्यातलीच काही लोक येतात आणि फिल्मसाठी साऊंड डिझाईन साऊंड तयार करतात. शिर्डीला करायची होती, पण शिर्डीला सिनेमा विषय मला घेता आला नसता, म्हणून मी काय केलं की भारतातली 10 प्राचीन मंदिरं मी तिथे त्याचं पुनर्निर्माण त्याचं केलं. अक्षरशः की तिथे ती तुम्हाला ती व्हर्च्युअल नाही, व्हीआर मध्ये वगैरे नाही, प्रत्यक्ष मंदिर तुम्हाला दिसतील आणि तुम्ही एका गाडीत बसता, ती गाडी ऑटोमॅटिकली चाललेली असते, गाडीवरच कॉमेंट्री तुम्हाला ऐकू येत असते. नंतर गेल्या वर्षी आम्ही एक शो केलाय, तर हे तुम्हाला थोडी चित्र दाखवतो की बाबासाहेब नेहमी म्हणायचे की इतिहास समजायचा असेल तर तुम्हाला भूगोल समजायला लागतो. म्हणून इथे आम्ही जे प्रमुख किल्ले आहेत त्यांची अक्षरशः गुगलवरनं अगदी काटेकोरपणे त्याची मापं घेऊन त्याच स्केलमध्ये आम्ही ही किल्ले उभे केलेत आणि त्या किल्ल्यांवर मॅपिंग करून आपण त्या किल्ल्याची गोष्ट सांगतो. असे 8 किल्ले त्या दुर्गवैभव दालनात आहेत. बाबासाहेबांच्याकडे स्वतःचं शस्त्रास्त्रांचं प्रचंड मोठं कलेक्शन होतं. त्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन अक्षरशः ही अनेक लोकांच्याकडनं ही शस्त्र जमवली होती. साधारणतः तुम्हाला सांगतो की 5,000 शस्त्र बाबासाहेबांच्या स्वतःच्या संग्रहात होती. त्यातली फक्त 1,200 आता आम्ही ते साफसूफ करून मांडू शकलो. आणि ही सगळी शस्त्र जी आहेत त्यातलं एकही नवीन नाही, सगळी अँटिक आहेत. हे आवडीचं माझं काम होतं आणि ते आवडीचं काम असल्यामुळे मला त्याच्यात जास्त रस किंवा इंटरेस्ट वाटला. पण मग आध्यात्मिक दृष्ट्या मला असं तुम्हाला विचारायचं की हे बाळकडू होतं की म्हणजे काय तुमचं त्याच्या मागची भूमिका आहे? नाही, असं त्याच्यात असं नाही सांगतात. नाही, मी तुम्हाला सांगू का, काही काही लोक असे असतात ना की ज्यांना फार लोकांना आपण माहीत नकोच व्हायला असं वाटत असतं. तसं माझं थोडस आहे, तसं लहानपणापासूनच मला मला असं लोकांच्या समोर जायला मला थोडी लाजतो मी. मी फार असा म्हणजे असा कुठे कार्यक्रमात म्हणजे मी अगदी आता हे कसं आहे की आपण एक छोटा ग्रुप म्हणून आपण बोलतोय म्हणून मी धाडस करतो बोलायचं की मी 2 टेलिव्हिजन चॅनलचा हेड होतो आणि टेलिव्हिजन चॅनलचा हेड म्हटल्याच्या नंतर किती तुम्हाला संधी असते मिरवायची हे काही मी सांगायला नको. मी म्हटलं असतं तर रोज मी कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलवर शॉर्टमध्ये फोटोग्राफमध्ये वर्तमानपत्रात दिसू शकलो असतो, इतकी मी त्यावेळेला होतो त्यावेळेला. परंतु खरंच मला मनापासून ना हे नाही, मला ते मला आवडतच नाही. मी 2 वर्षात 2 चॅनलच्या याच्यात मी चॅलेंज देऊन सांगतो की माझं एक फ्रेम सुद्धा कोणाला सापडणार नाही कुठे, इतका मी मागे. आणि मला असं विशेष असं काही नाही त्याच्यामध्ये. एकेकाची अशी जडणघडण असते की आपल्याला नाही जायचं, आपल्याला नाही लोकांच्या समोर नाही जायचं. मला एक तर लाज वाटते, मला फार जास्त असं मोठ्या सभागृहामध्ये किंवा असं मला बोलता येत नाही आणि त्याच्यामुळे मग असेल कदाचित ती भीती असते मनामध्ये की मग नकोच आपल्याला जायला. आणि आपण जे काम करतोय त्या कामाचं मी तुम्हाला म्हटलं तर समाधान लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला जे मिळतं ना ते मला खरोखर मला पुष्कळ वाटतं. आणि हे तुम्ही म्हणलात की हे लहानपणापासून बाळकडू वगैरे, आणि लहानपणापासून मी असंच आहे. काही इंट्रोवर्ट लोक असतात ना थोडीशी की त्यांना फार असं. तुमचे 2 आणि बहुतेक तिसरं पण थीम पार्क मी पाहिलंय. रामोजी अर्थातच झालंय, शिवसृष्टी झाली आणि म्हैसूर रोड वर एक आहे जॉलीवुड, ते त्यातही तुमचं आहे. बरोबर. हा, तर आणि मी आर्डंट लव्हर ऑफ म्युझियम आहे. कुठलाही छोटा पुण्याचे मला वाटतं मी कुठलंच म्युझियम सोडलं नाहीये. अगदी लोहगावचं जे आहे ते सुद्धा पाहिलंय. अरे वा. त्यामुळे थोडस हा म्हणजे मी कुठलंही म्युझियम सोडत नाही. जर माझ्या वाक्यात आहे तर नक्की बघते. तर शिवच म्हणजे एकच म्हणजे तुमचा जो व्ह्यू आहे कुठल्याही सब्जेक्टला त्याबद्दल मला खूप कौतुक वाटलं. तरी एक छोटीशी मला छोटासा प्रश्न आहे की म्युझियम आणि थीम पार्क ह्याच्या लेआउट मध्ये तुम्ही काय विशेष लक्ष देता? कारण ह्याचं नक्कीच ते क्युरेट करताना आणि डिझाईन करताना काही एक मूलभूत अंतर असेल. बरोबर. कसं आहे की हल्ली आता असं झालंय की तुम्ही जरी परदेशात जरी तुम्ही गेलात कुठे म्हणजे जिथे म्युझियम संस्कृती ही खूप प्रगल्भ आहे असं मी म्हणेन. आणि त्यात इंग्लंड किंवा युरोपमध्ये तुम्ही जर गेलात तर उत्कृष्ट म्युझियम्स तुम्हाला तिथे बघायला मिळतात. आणि मला कामाकरता मला जगभर प्रवास करायलाच लागतो. अनेक ठिकाणी काम चालतं आणि मला वेळ मिळाला की मी कुठल्या ना कुठल्या तरी म्युझियम मध्ये मी जातोच. मी जायला आणि अनेक वेळेला जात असतो सारखं. अभ्यासाचा विषय, माझ्या व्यवसायाचा विषय, त्यामुळे मला ते बघणं गरजेचं. तर गेल्या 10-15 वर्षात मला युरोपमध्येही असं सापडत आहे की असं की तिथे आता ती काचेच्या कपाटात आपण ज्या वस्तू मांडून ठेवतो
आता तेही लोक त्या कमी करतायत आणि येणाऱ्या मुलांना, येणाऱ्या प्रेक्षकांना जास्तीत जास्त अनुभव कसे द्यायचे. म्हणजे तुम्ही अगदी जर बघितलं तर ग्रीनविच मध्ये जे वॉर म्युझियम आहे किंवा कुठलं म्युझियम आहे, इथे आता त्यांनी असं केलं की तिथे फक्त वस्तू न मांडता तिथे लोकांना अनुभव कसे देता येतील. आता अनुभव जे हे देतो ना, तर त्याच्यामधली थीम पार्क मध्ये मांडायची आणि म्युझियम मध्ये मांडायची जी रेषा आहे ती थोडी अस्पष्ट होत चालली, कारण टेक्नॉलॉजी तीच आपण वापरतो तिथे. आणि तुमचा जो विषय आहे की तुम्ही जर मला प्रश्न विचारलात की म्युझियम आणि थीम पार्कच्या लेआउट मध्ये कसा फरक आपण करतो, तर थोडक्यात पहिल्यांदा विचार असा करायला लागतो की आपण ज्या पद्धतीनं हा विषय मांडतोय इथे लोकांची गर्दी होणार नाही. म्हणजे म्युझियम मध्ये कदाचित इतकी गर्दी अपेक्षित नसते लोकांची, की बाबा 100-200 लोक आले तरी खूप झाली दिवसाला. पण थीम पार्क त्या एक्सपिरियन्स पद्धतीनं मांडता तेव्हा तुम्हाला हजारो लोकांची सोय तिथे करायला लागते. त्याच्यामुळे अगदी अमेनिटीज पासनं हा लेआउट तुमचा बदलतोच तुमचा. आणि त्याच्यानंतर लोकांनी ते रेंगाळता कामा नये. म्हणजे खूप छान गोष्ट आहे, पण एखादा माणूस ते 4 तास हल्लाच नाही तर पुढच्या माणसाने तिथे यायचं कसं. त्याच्यामुळे त्या विंडोचं जे डिझाईन आहे ना की 12 मिनिटाच्या नंतर तुम्ही बाहेर पुढची बॅच आतमध्ये, तर हे जे डिझाईन आहे म्युझियम मध्ये नसतं. आणि आता जे मी म्युझियम्स करतोय तिथेही असे शोज थोडेसे केल्यामुळे त्याला थोडं थीम पार्कचं रूप येत आहे. म्हणून हे मी म्हटलं जसं की त्याची जी लाईन त्याची जी आहे ना ती थोडी अस्पष्ट होत चालली आणि या पद्धतीनं डिझाईन मध्ये त्याचा आपल्याला वापर त्याचा करायला लागतो. म्हणजे फ्युचर मध्ये थीम पार्क वजा म्युझियम हे जास्त पाहायला मिळतील, मला असं वाटतंय. वा. त्याचा मी तुम्हाला प्रश्न विचार